झी 24 तास एक पाऊल पुढे। लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे। थोड्या वेळापूर्वीच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी नेते मातोश्रीवर येत आहेत, तसेच अनेकांनी फोनवरूनही त्यांच्या तब्येतीची विचारणा केली आहे। दरम्यान लीलावतीमधल्या डॉक्टरांच्या पथकानं मातोश्रीवर काल रात्री पुन्हा उद्धव यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती। त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव अशी तिघांनी पुढील उपचारांबाबत चर्चा केली। काल छातीत दुखू लागल्यानं उद्धव ठाकरे उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, त्यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली। ही बातमी समजताच रायगड दौरा अर्धवट यातून राजकारणापेक्षा नात्यांची वीण घट्ट असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना भाजपच्या नेत्यांची मातोश्रीवर रेग लागली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। उद्धव यांच्या उपचारांबाबत लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर आपापसात चर्चा करत असल्याचं सुद्धा मुंडेंनी यावेळी सांगितलं। या चर्चेनंतर डॉक्टर आणि ठाकरे कुटुंबीय त्याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले। शिवाय राज उद्धव भेटीमुळे शिवसेना भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी मुंडे यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूयात। भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली। मातोश्रीवरती ते आले होते, आपल्यासोबत मुंडे स्वतः आहेत। मुंडे साहेब, आपण भेट गेला होतात मातोश्रीवरती, कशी तब्येत आहे उद्धव ठाकरेंची? नाही, तब्येत त्यांची बरी आहे, ती स्टेबल आहे, परंतु काल त्यांची अँजिओग्राफी केली, त्याबद्दल पुढच्या ट्रीटमेंटबद्दल तज्ज्ञ डॉक्टर चर्चा करत आहेत। मी भेट घेऊन वहिनींना लवकर तब्येत बरी होऊ अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। पुढचा निर्णय कसा काय होणार? डॉक्टरांची काही चर्चा सुरू आहे? मी सांगितलं की डॉक्टर आपसात चर्चा करतायत आणि कुटुंबियाशी चर्चा करतायत। असं शेवटचा प्रश्न, काल राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत होते, पूर्ण मातोश्रीपर्यंत ते सोबत होते, तुम्ही कसे बघताय एकंदर कालचा योग जो जुळून आला त्याच्या? मला असं वाटतं की ठाकरे फॅमिली एक कुटुंब आहे आणि कुटुंबातल्या लोकांनी जसं नैसर्गिकरित्या वागायला पाहिजे तसं राज ठाकरे वागलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या गाडीत बसून आले। दोघांचंही वागणं हे निश्चितपणाने म्हणजे ठाकरे कुटुंबाला शोभेचं ते वागलेले आहेत आणि त्याबद्दल भाजप, मनसे, शिवसेनेच्या सगळ्या लोकांना याच्या संबंधी निश्चितच आनंद झाला आहे। महाराष्ट्राच्या जनतेलाही झालेला आहे। उद्धवजी ठाकरे एक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यापैकी एक आहेत आणि त्यामुळे त्यांना केवळ भाजप, शिवसेना, भाजप नाही, सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की त्यांनी लवकर बरं होऊन प्रभावीपणाने काम करावं। निश्चितच काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही ठाकरे कुटुंबाला साजेस वागले आणि त्यामुळे भाजपासह शिवसेना मनसैनिकांना आनंद झाल्याचं खुद्द गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।